नमस्कार मंडळी. हिलिंग ॲटिट्यूड्समध्ये आज आपण बोलणार आहोत इमोशनल फ्रीडम टेक्निक किंवा EFT टॅपिंगबद्दल. हे एक खूप प्रभावी असं सेल्फ हिलिंग टेक्निक आहे, म्हणजे हे तुम्हाला वापरता येणार आहे. त्यामुळे मी आज याची प्रोसिजर सांगणार आहे आणि नंतर आपण मूड स्विंग्स या आपल्या सगळ्यांना सतावणाऱ्या प्रॉब्लेमवर आपण ॲक्च्युअल टॅपिंग करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. टॅपिंग हे ॲक्युप्रेशरमधल्या एनर्जी चॅनेल्स किंवा एनर्जी मेरिडियन्सवरती आधारलेलं टेक्निक आहे. आपण 2 बोटांनी या एनर्जी चॅनल्सवरती टॅप करून निगेटिव्ह एनर्जी आपल्या शरीरातनं आपल्या मनातनं रिलीज करायला हे टेक्निक आपल्याला हेल्प करतं. स्टडी असं सांगतं की ह्या टॅपिंगमुळे नुसतीच ब्रेन ॲक्टिव्हिटी सुधारत नाही, तर ब्रेनवरती एक कामिंग इफेक्ट यायला पण या टेक्निकनी खूप मदत होते. ह्याला जरी इमोशनल फ्रीडम टेक्निक असं म्हणत असले तरी याचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला करता येतो. म्हणजे शारीरिक गोष्टींवरती आपण ह्याला वापरू शकतो. समजा तुम्हाला ॲसिडिटी झाली आहे, डोकेदुखी होती आहे, तर तुम्ही टॅपिंग करू शकता. तुम्हाला लाँग टर्म काही प्रॉब्लेम्स आहेत, स्पॉन्डिलायटिस आहे, कोलायटिस आहे, तर त्याच्यावर तुम्ही रोज टॅपिंग करू शकता. ॲक्च्युअल इमोशनल प्रॉब्लेम्स म्हणजे खूप राग येतो आहे, एन्झायटी वाटते आहे, मला आत्ता उदास वाटतं आहे, याच्यावर पण मी टॅपिंग करू शकते. किंवा मला डिप्रेशनचा त्रास आहे तर मी लाँग टर्म टॅपिंग करू शकते. आयुष्यातल्या अडचणी म्हणजे जॉब मिळत नाही आहे, लग्न ठरत नाही आहे, घर विकलं जात नाही आहे, अशा गोष्टींवरती याचा वापर छान होऊ शकतो. किंवा मग अशा ज्या निगेटिव्ह मनोधारणा असतात ना आपल्या, की मला नेहमीच खूप कष्ट करावे लागतात, मला यश उशिरा मिळतं, किंवा मी कोणालाच पटकन आवडत नाही, मी ॲक्सेप्टेबल नाही आहे, मी आय एम नॉट गुड इनफ, यासारख्या निगेटिव्ह मनोधारणा अशा विविध गोष्टींवरती आपण हे टॅपिंग करू शकतो. आता बोलूया टॅपिंगच्या प्रोसिजरबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्याला काय प्रॉब्लेम ॲड्रेस करायचा आहे तो सिलेक्ट करायचा. साहजिकच एका वेळेला आपण एकाच प्रॉब्लेमबद्दल बोलणार, म्हणजे मी ॲसिडिटी आणि एन्झायटी असं दोन्हीवर नाही टॅपिंग करू शकत. समजा मी मूड स्विंग्सवरती टॅपिंग करायचं ठरवलं आहे, तर प्रथम मी 0 to 10 या स्केलवरती मला किती प्रॉब्लेम जाणवतो आहे हे मेजर करणार किंवा क्वांटिफाय करणार. म्हणजे एक अंदाज घेणार की समजा मला आत्तानं मूड स्विंग्सचा एक 0 to 10 स्केलवरती 8च्या स्केलवरती त्रास होतो आहे. हे का करायचं, तर टॅपिंग केल्यानंतर तुम्हाला इमिजिएट रिलीफ जाणवणार आहे आणि तो रिलीफ तुम्हाला किती पॉईंट्स आहे हे कळणार आहे. म्हणजे टॅपिंग केल्यानंतर आता मला हे मूड्स साधारण 5 किंवा 6च्या स्केलला जाणवत आहेत असं कळलं तर मला एक रिलीफ मिळतो की अरे मला आत्ताच्या आत्ता 2 पॉईंट्सनी फरक पडला किंवा मी स्वतःला बेटर करू शकले. सो हे थोडंसं क्वांटिफाय करण्यासाठी आपण हे स्केल ठरवतो. आता एकदा तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय केलात आणि त्याचं स्केल मेजर केलं की पुढची स्टेप आहे ॲक्च्युअल टॅपिंग. तर आपण टॅपिंगला या कराटे चॉप पॉईंटपासून सुरुवात करतो. हा जो हाताचा मऊ भाग आहे, तर हा मऊ भाग आपण टॅप करणार आहोत. तुम्ही कुठल्याही एका हाताने दुसऱ्या हातावर टॅपिंग करू शकता. टॅपिंग करता करता हात बदलूसुद्धा शकता, त्यामुळे त्याचा काही रूल नाही आहे. आता हा जो पॉईंट आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की आयुष्यात कुठेही तुम्ही स्टक फील करत असलात, अडकलेलं फील करत असलात, तर तो अडथळा पार होऊन मूव्ह ऑन करायला हा पॉईंट मदत करतो. साहजिकच तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेममधनं मूव्ह ऑन करायला हा पॉईंट मदत करणार आहे. तर हा पॉईंट टॅप करताना आपण जे एक पिक्युलियर स्टेटमेंट म्हणतो त्याला सेटअप स्टेटमेंट असं म्हणतात. ते म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. म्हणजे ते आपण असं म्हणतो की जरी मला मूड स्विंग्सचा खूप त्रास होतो आहे तरीही मी स्वतःला प्रेमाने ॲक्सेप्ट करत आहे. याच्यामध्ये आपण एक्नॉलेज करतो आहे की आपल्याला काय त्रास होतो आहे आणि या प्रॉब्लेम सकट आपण स्वतःला अत्यंत प्रेमाने संपूर्णपणे ॲक्सेप्ट करतो आहे. आता प्रॉब्लेम सकट आपण ॲक्सेप्ट का करायचं, कारण हा प्रॉब्लेम जेव्हा आपण मनाने खरोखरी एक्नॉलेज करतो तेव्हाच तो आपण सोडून द्यायला तयार होतो. म्हणून सो प्रॉब्लेम्स मी ॲक्सेप्ट करतो आहे का अशा भीतीने घाबरून जाऊ नका. हे हील होण्याची पहिली स्टेप ही एक्नॉलेजमेंट आहे. आपण तिथनं सुरुवात करतो आहे. सो टॅप करता करता आता आपण असं म्हणणार आहोत की जरी मला खूप मूड स्विंग्सचा त्रास होतो तरीही मी स्वतःला प्रेमाने ॲक्सेप्ट करत आहे. हे मी 3 वेळा म्हणणार आहे. जरी मला मूड स्विंग्सचा खूप भयानक त्रास होतो, माझा दिवस खराब होतो त्याच्यामध्ये, तरीही मी स्वतःला प्रेमाने ॲक्सेप्ट करत आहे. जरी मला आणि माझ्या फॅमिलीला माझ्या मूड स्विंग्सचा खूप त्रास होतो, माझ्या तब्येतीवर पण त्याचा परिणाम होतो आहे, तरीही मी स्वतःला प्रेमाने ॲक्सेप्ट करत आहे.
आता तुम्ही पाहिलं असेल की मी कराटे चॉप पॉईंट हा टॅप करते आणि टॅप करता करता सेम प्रॉब्लेमबद्दल मी 3 वेळेला हे सेटअप स्टेटमेंट म्हटलं. हे म्हणताना मी फ्लेक्झिबल होते, म्हणजे मी अगदी शब्द आणि शब्द तंतोतंत बोलला पाहिजे असं मुळीच नाही आहे, पण मी एकाच प्रॉब्लेमबद्दल बोलत होते. आता हे झाल्यानंतर आपण 8 टॅपिंग पॉईंट्सवर टॅप करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे 8 टॅपिंग पॉईंट्स दाखवणार आहे. तर सुरुवातीचा टॅपिंग पॉईंट जो आहे तो आहे आपल्या भुवईच्या वरती, म्हणजे दोन्ही भुवयांच्या वरती इथे. आता आपण साधारण 2 बोटांनी टॅपिंग करतो, म्हणजे तो छोटासा पॉईंट आपण कव्हर करू शकतो. मी एका बाजूला टॅप करू शकते, डाव्या बाजूलाही करू शकते किंवा दोन्ही एकदम करू शकते, हे तुमच्या प्रेफरन्सवरती आहे. सो पहिला टॅपिंग पॉईंट आहे भुवईच्या वरती, मग आहे भुवईच्या बाजूला टेम्पल्सवरती, तिसरा टॅपिंग पॉईंट आहे डोळ्याच्या खाली, मग आहे नाकाच्या खाली, ओठाच्या वरती, मग ओठाच्या खाली. नंतरचा जो टॅपिंग पॉईंट आहे तो आहे आपल्या कॉलर बोनच्या खाली. इथे आपल्याला कॉलर बोनचा जिथे एंड फील होतो त्याच्या खाली जायचं आहे आणि थोडंसं 1 इंच साईडला जायचं आहे. इथे तुम्ही जर दाबलं तर ॲक्च्युली तुम्हाला थोडंसं पेन जाणवेल. सो तुमच्या लक्षात येईल की हा टॅपिंग पॉईंट करेक्ट आहे. आणि हा टॅपिंग पॉईंट आपण कुठे बघितला आहे? आपण आमिर खानला ऑल इज वेल म्हणताना पाहिलं आहे. सो हा तोच टॅपिंग पॉईंट आहे. त्याच्यानंतरचा टॅपिंग पॉईंट आहे आपल्या काखेत ॲक्झिलामध्ये, जिथे आपल्या कपड्याची शिवण येते तिथे. आणि नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा 8वा टॅपिंग पॉईंट आहे तो म्हणजे डोक्याच्या वरती. इथे आपल्या सगळ्या मेरिडियन्स एकत्र येतात, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा असा टॅपिंग पॉईंट आहे. एकदा का आपलं सेटअप स्टेटमेंट म्हणून झालं की मग आपण हे 8 जे टॅपिंग पॉईंट्स आहेत त्याच्यावरती सर्क्युलर फॅशनमध्ये टॅपिंग करणार आहोत. तुम्ही आयदर 1 राऊंड करून थांबू शकता किंवा मल्टिपल राऊंड करू शकता, तुमचा चॉईस आहे. सुरुवातीला काय होतं, मी पॉईंट्स टॅप करता करता जेव्हा बोलत असते तेव्हा मला आयदर पॉईंट्स तरी लक्षात राहत नाहीत किंवा काय बोलायचं तरी कळत नाही, कारण आपण नवीन असतो. त्यामुळे मी असं म्हणेन तुम्हाला की सुरुवात करताना तुम्ही 1-1 पॉईंट टॅप करून सेम वाक्य म्हटलं तरी चालेल. म्हणजे मला खूप मूड स्विंग्सचा त्रास होतो आहे, मला अलीकडे मूड स्विंग्सचा खूप जास्त त्रास होतो आहे, मला मूड स्विंग्सचा खूप त्रास होतो आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, मी साधारण एका वाक्याला एका पॉईंटवरती टॅप करते आहे. मी जेंटली टॅप करते आहे आणि मी टॅप करता करता मी सेम वाक्य रिपीट करते आहे. आता इथे टॅप करताना तुम्ही पॉईंट्सने टॅप करू शकता, फ्लॅट हँडने टॅप करू शकता, जेणेकरून दोन्ही पॉईंट्स कव्हर होतात. सो जनरली लोक कॉलर बोनला फ्लॅट हँड्सने टॅप करतात, ॲक्झिलाला फ्लॅट हँड्सने टॅप करतात आणि माथ्यावरती जो पॉईंट आहे त्याला फ्लॅट हँडने टॅप करतात. जेव्हा तुम्हाला या पॉईंट्सची सवय होईल, हे पॉईंट्स लक्षात राहतील आणि तुम्ही फ्लोमध्ये बोलू शकाल, तेव्हा तुम्ही आपला जो मेन प्रॉब्लेम जो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या ज्या अडचणी येतात त्याच्यावरती बोलत बोलत तुम्ही कंटिन्युअसली टॅप करू शकता. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मला सध्या मूड स्विंग्सचा खूप त्रास होतो आहे, मी दिवसभरातनं खूपदा चिडचिडलेली असते, मला अगदी काही ट्रिगरची सुद्धा गरज पडत नाही, मी कधीही कोणावरही चिडू शकते, मी कधी चिडते मग कधी शांत होते आणि कधी डिप्रेस होते, मग जेव्हा मला खूप सॅड आणि डिप्रेस्ड वाटायला लागतं तेव्हा मला खूप रडायला यायला लागतं, मग मला जेव्हा खूप रडायला येतं, मी डिप्रेस्ड होते, तेव्हा मला खरंच काहीही करावंसं वाटत नाही, मी खूप डिस्करेज होते, मला ह्या डिस्करेजमेंटमधनं कसं बाहेर यायचं, स्वतःला कसं बाहेर काढायचं हे अजिबात कळत नाही, मी ह्या चिडचिडपणामधनं, मी ह्या मूड स्विंग्समधनं कसं बाहेर येऊ, मला स्वतःला यातनं कसं मुक्त करू हे मला कळतच नाही आहे. आता ही झाली 1 राऊंड. बऱ्याचदा तुम्हाला 1 राऊंड केल्यानंतर शांत डोळे मिटून बसायचं आणि खोल श्वास घ्यायचा. हे केल्यावर बरं वाटतं. आता जेव्हा मी डोळे मिटून पोटातनं खोल श्वास घेते तेव्हा माझं मन ऑटोमॅटिकली अंतर्मनातल्या काही गोष्टींशी कनेक्ट व्हायला लागतं. म्हणजे आयदर मला चिडचिडेपणाविषयी किंवा मूड स्विंग्सविषयी कारण कळतं किंवा मला त्याचे ट्रिगरिंग फॅक्टर कळतात किंवा मी मूड स्विंग्समध्ये कशा तऱ्हेने वागते आहे याविषयी अवेअरनेस येतो. मल्टिपल प्रकारचा अवेअरनेस आपल्याला टॅपिंगमधनं येतो. सो जनरली तुमची ही 1 राऊंड झाल्यानंतर मी तुम्हाला असं म्हणेन की डोळे मिटून शांत बसा
आणि 2-3 खोल श्वास घ्या आणि आपल्या अंतर्मनाशी आपण नॅचरली कसे कनेक्ट होतोय हे फक्त ऑब्झर्व करा, दुसरं काही करू नका. आता जसजसं तुमचं टॅपिंगमधलं स्किल वाढेल, जसजसं तुम्ही कंटिन्युअस टॅपिंग कराल, तसतसं तुम्हाला आणखीन गोष्टी टॅपिंगमध्ये म्हणायला सुचायला लागतील. मग तुम्ही इथला माथ्यावरचा पॉईंट टॅप करून पुन्हा इथनं सुरुवात करू शकता आणि नवीन पॉईंट्सबद्दल बोलू शकता. असं तुम्ही सर्क्युलर टॅपिंग करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपलं आता सगळं बोलून झालं, आता मला बोलायला काही सुचत नाही, तेव्हा तुम्ही डोळे मिटून शांत बसू शकता. किंवा मी टिपिकली काय करते, मी सगळी निगेटिव्ह गोष्टी बोलून झाल्या ना की शेवटची एक राऊंड मी पॉझिटिव्ह करते. म्हणजे सगळं मला जे काही व्यक्त करायचं आहे, जी निगेटिव्हिटी आहे, जे प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळे माझे बोलून झाले की शेवटचा एक राऊंड मी असा करते की आता मला या मूड स्विंग्समधनं अगदी मुक्त व्हायचं आहे. मी आता माझी चिडचिड, माझा सॅडनेस, माझं डिप्रेशन सगळं सोडून द्यायला तयार होते. अशा प्रकारची पॉझिटिव्ह वाक्य बोलत मी शेवटची एक राऊंड करते. सो तुम्हाला एकदा सवय झाली की तुम्ही पण या पद्धतीने टॅपिंग करू शकाल. तर ही झाली बेसिक टॅपिंगची प्रोसिजर. आता आपण काय करूया, आपल्याला खूप जणांना मूड स्विंग्सचा त्रास होतो, तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सवरती ॲक्च्युली कसं टॅपिंग करायचं ते आपण बघूया. तुम्ही पण माझ्याबरोबर टॅपिंग करा, म्हणजे तुम्हालाही या प्रोसिजरची सवय होईल. आणि मी यानंतर वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवरती टॅपिंग करणारे व्हिडिओज नक्की पोस्ट करणार आहे. त्या व्हिडिओचीही तुम्हाला सेल्फ हिलिंगमध्ये खूप मदत होणार आहे. तर चला आपण मूड स्विंग्सवरती टॅपिंग करूया. पहिल्यांदा आपण हे बघूया की आपल्याला 0 to 10 स्केलवरती किती प्रमाणामध्ये हे मूड स्विंग जाणवतात. समजा मला 8 ते 9 इतके इंटेन्सली हे मूड स्विंग जाणवतात. तर आता मी सेटअप स्टेटमेंट म्हणणार आहे. सेटअप स्टेटमेंटमध्ये आपण कराटे चॉप पॉईंटवरती टॅप करतो आणि 3 वेळा मी म्हणणार आहे की जरी मला सध्या मूड स्विंग्सचा खूप त्रास होतो आहे, तरीही मी स्वतःला प्रेमाने ॲक्सेप्ट करत आहे. जरी मला वारंवार मूड स्विंग्सचा त्रास होतो, त्याने मी हैराण झाली आहे, तरीही मी स्वतःला खूप प्रेमाने ॲक्सेप्ट करत आहे. जरी मला आणि माझ्या फॅमिलीला माझ्या मूड स्विंग्सचा खूप त्रास होतो, माझ्या मूड स्विंग्समुळे माझी फॅमिली माझ्याबरोबर सफर होती आहे, माझ्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो आहे, तरीही मी स्वतःला प्रेमाने ॲक्सेप्ट करत आहे. आता आपण पुढच्या टॅपिंग पॉईंट्सवरती जाऊया. मला हल्ली खूप सतत मूड स्विंग्स जाणवतात. मी या मूड स्विंग्सनी हैराण झालेली आहे. कधी मी खूप एक्सायटेड फील करते, खूप रागावते, खूप चिडचिड करते, कधी लोकांवर आरडाओरडा करते आणि बहुतांश वेळा माझे फॅमिली मेंबरच माझ्यासमोर असतात, त्यामुळे त्यांनाच याचा ब्रंट सोसावा लागतो. कधी मला इतकं वाईट वाटत असतं, इतकं सॅड वाटत असतं, इतकं डिप्रेस्ड वाटत असतं की मी रडायला लागते. मला खूप लोनलीनेस जाणवतो. मला असं खूप जाणवतं की माझ्याबरोबर कुणीच नाही आहे. या सगळ्या प्रॉब्लेम्सबरोबर मी फक्त एकटी आहे. मग मला असं जाणवतं की ह्या एकटेपणामुळे मी खूप हताश होते, निराश होते. काय करू तेच समजत नाही, इतकी डिस्करेज होते मी. आणि जेव्हा मला असं वाटायला लागतं तेव्हा मला असं वाटतं हा प्रॉब्लेम कधी बरा होणार आहे का? मग मला या प्रॉब्लेमचीच भीती वाटायला लागते. या प्रॉब्लेममधनं मला कोण बरं होण्यासाठी मदत करेल? कसं मी या प्रॉब्लेममधनं बाहेर येऊ? कसं स्वतःला हेल्प करू? मला आता ह्या प्रॉब्लेमबद्दल खूप एन्झायटी वाटायला लागलेली आहे. मला माझ्या मूड स्विंग्सची आता काळजी वाटायला लागलेली आहे. आता माझं सगळं बोलून झालं आहे, सो आता मी पॉझिटिव्ह राऊंड करणार आहे. पण आता मला या मूड स्विंग्समधनं बाहेर पडायचं आहे आणि मला माहिती आहे की मला काहीतरी यातला गायडन्स नक्की मिळेल. मला कळतं आहे की मला हे मूड स्विंग सोडून द्यायला हवेत, तर माझं लाईफ खरं तर खूप छान होणार आहे. मला पॉझिटिव्हिटी हवी आहे लाईफमध्ये. मला नाही याच्यात अडकून पडायचं.
मला कधी कधी असं वाटतं की माझ्या हॉर्मोनल डिस्टर्बन्समुळे हे मूड स्विंग्स होत आहेत, तर ते मला हॉर्मोनल डिस्टर्बन्स पण सोडून द्यायचे आहेत. मला शरीर आणि मन दोन्हीमधनं हील व्हायचं आहे आणि मी आता या हिलिंगसाठी हळूहळू तयार होती आहे. माझ्या आयुष्यात चांगलं हिलिंग, चांगली पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करायला मी हळूहळू तयार होती आहे. मी माझ्या मूड स्विंग्समधनं पूर्णपणे बाहेर यायला, पूर्णपणे हील व्हायला हळूहळू तयार होती आहे. मी माझ्या मूड स्विंग्समधनं पूर्णपणे बाहेर यायला हळूहळू तयार होती आहे. मी माझ्या मूड स्विंग्समधनं पूर्णपणे बाहेर यायला हळूहळू तयार होती आहे. आता मी डोळे मिटून बसणार आहे आणि पोटातून खोल श्वास घेणार आहे. जसजसा मी खोल श्वास घेते तसतसं माझं मन आणखीन शांत 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 होतं आहे.